नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत रस्ता बनवायला. तर इथं जास्तच धसून पडलेलं आहे. ही जी रस्त्याच्या साईडची भेतडी आहे ती धसून पडलेली आहे. तर आपण आता पाहूया, तुम्हाला मी दाखवतो ब्लॉगमध्ये किती धसलेलं आहे आणि काय. मागचे 4-5 दिवस भरपूर पाणी मुसळधार पडला, तर भरपूर असे जे डोंगर होते ते पण धसून गेले. तर ह्या साईडला रस्ता आहे डोंगराच्या साईडला, तर जी भेतडी आहे ती पूर्णपणे धसून पडली आणि जी माती होती ती ढेलू झाली, त्याच्यामुळं ती धसून पडली. तर आता तुम्हाला मी दाखवतो किती धसलं काही. आणि फक्त गाडी निघल, मोटरसायकल तेवढाच रस्ता आपल्याला बनवायचा आहे आणि बनतो की नाही. जर कमी धसलं असेल तर बनवू, नाही तर पाहूया किती मेहनत लागते त्यावर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला किती धसलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर इकडं पहा, तुम्हाला किती धसलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, पाऊस भरपूर असतो गावामध्ये, म्हणजे गावाकडे, आणि त्याच्यामुळं हे पहा एवढी मोठी भेतडी जी आहे ती धसून पडलेली आहे आणि झाडं पण तिथले धसून पडलेले आहेत. आणि कच्चा रोड आहे मधीहून शॉर्टकट, हे पहा. आणि या शॉर्टकटने आम्हाला जावं लागतं बाजार करण्यासाठी काही तिकडं वाऱ्याला. तर हे पहा, एवढं इकडं रस्त्यापर्यंत आलं आहे. हे पहा, इकडं ज्या जाड झाडं होते ना, ते लोकांनी तोडून पण नेले. हे पहा, सागाचेच मस्त झाडं होते आणि हे पहा पूर्णपणे धसलेलं आहे. आणि इकडं तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, तर आता तरी थोडं हे सोपं केलेलं आहे. आणि जे लोकांनी काही झाडं आहेत मोठले ते तोडून नेले पहिलेच, त्याच्यामुळं आता हे मोकळं झालं आहे थोडं. तर हे पहा, ह्या साईडला आपल्याला थोडी जागा करून रस्ता बनवायचा आहे. म्हणजे ह्या साईडलाहून थोडी मोटरसायकल यायला पाहिजे आणि ह्या साईडलाहून तिकडून गाडी जायला पाहिजे. तर अशा पद्धतीने, तर हे पहा खाली रस्ता पण आहे. आणि तुम्हाला दाखवतो इथून कसा नजारा दिसतो, एकदम मस्त. हे पहा, बाजूचे नेचर, बाजूचा वातावरण कसं आहे. आणि पाऊस आता कमी झालेला आहे. आणि हे पहा, दरीमध्ये झरी वाहते. हे पहा, तिकडून झरी वाहते, ते तिकडून येत आहे पाणी. आणि हे पहा, ह्या साईडहून तर तिकडं थेट जात आहे. तर तिकडं पहा, तिकडं आमचं गाव इथून दिसतंय मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो झूम करून. तर हे पहा, तिथं मंदिर पण थोडं दिसत आहे. तर ते आमचं भेगू हे गाव आहे. आणि हे पहा, बाजूला तलाव आहे. आणि पहा, शेती केलेली आहे. तर हे पहा कसं आवनं दिसतात. शेती म्हणजे भात शेती लावलेली आहे एकदम मस्त. तर जबरदस्त असं नेचर दिसतंय. हे पहा, तर तुम्हाला मी दाखवतो आता. तर जाऊया आता, कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतोय. तर इकडं पहा, एकदम हे पहा चिखल. तर चिखल आहे, त्याच्यामुळं गाडी थोडी अटकते म्हणजे कसं माहीत आहे ना, जे टायर असतात ते जागच्या जागी फिरतात. आणि कोरडं असलं तर गाडी चालवायला पण मस्त वाटतंय. तर तिकडे जाऊन तुम्हाला मी दाखवतो आता किती अडचण आहे काही ते पण तुम्हाला. हे पहा, ह्या साईडलाहून आपल्याला गाडी आणायची आहे आणि इकडून असं जायचं आहे रस्त्याला. तर आपण आता जाऊन पाहूया तिथं. तर हे पहा ना, भरपूर असं अवघड वाट आहे. वाट म्हणजे कच्चा रस्ता आहे. आणि हे पहा, यांचं काम चालू आहे. चला करा. हे पहा, दिली. तर हे पहा, याची बॉडी एकदम मस्तपैकी 6 पॅक्स ॲब्स आहेत. तर हे पहा, जय बजरंगबली हनुमान. अच्छा, हे पहा, जबरदस्त सिंगल पसली बॉडी. तर हे पहा, ह्या साईडहून आपल्याला गाडी आणायची आहे मित्रांनो इकडून. तर येईल का नाही कमेंट करून तुम्ही सांगा. हे पहा, चिखल जास्त आहे. आणि थेट ह्या साईड लावून आपल्याला तिकडे जायचं आहे. तर हे पहा, आम्ही टोकरी पावडी पण आणलेली आहे, कारण आम्हाला ह्या साईड लावून खूप जायचं राहतं आहे आणि भरपूर फेऱ्या होतात तिकडे, त्याच्यामुळं आम्हालाच फुकटमध्ये काम करायचं आहे. तर मस्तपैकी हे पहा, काम चाललंय आपलं. तर मित्रांनो, आता आमचं काम तर चालेलच, पण आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.